श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. पौषपुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 रोजी आहे. आपत्य नसलेल्या जोडप्यांना किंवा स्त्रियांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत असतील त्यांनी ह्या व्रताला आवर्जून करावे. त्याचबरोबर विधिविधानपूर्वक श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पुत्रदा एकादशीचे व्रत आपत्य प्राप्तीसाठी अत्यंत लाभदायक आहे. पौषपुत्रदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी या दिवशी कथेचं पठण किंवा श्रवण नक्की करावं. त्यानंतरच हे जे व्रत आहे ते पूर्ण मानलं जातं. आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी गोसेवेला सुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे. आणि गायीची सेवा केल्यामुळे श्री हरी विष्णूंची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतात. त्याच्याचमुळे जे आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा नष्ट होणार. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. हिंदू पंचांगानुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी एकादशी म्हणून साजरी केली जाते. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौषपुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पौषपुत्रदा एकादशी 20 जानेवारी 2024 शनिवारी रात्री 7:26 सुरू होईल आणि एकादशी समाप्ती 21 जानेवारी 2024 रोजी रविवारी म्हणजे रात्री 7:26 समाप्त होणार आहे. उदयतिथीनुसार 21 तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाईल. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगा स्नान करण्याचे नियम आहे. स्नानानंतर व्रताचे संकल्प करावे व भगवान श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. पंचोपचार विधींनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, कुंकू फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा. आणि पूजेनंतर पुत्रदा एकादशीची व्रताची कथा पठण किंवा श्रवण करायची. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच जे आहे देवांपेक्षाही उच्च स्थान हे गायीचं असतं. आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली गेलेली आहे. आणि जर आपण गोसेवा केली तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. गायीचा जन्म समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झालेला आहे. आणि म्हणूनच जे आहे गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं. प्रत्येक पूजेमध्ये गाय आणि गायीपासून मिळणाऱ्या वस्तूंना खूपच महत्त्व दिलेलं आहे. जसं की गायीपासून मिळणारा दूध, गोमूत्र, शेण ह्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं. आणि म्हणूनच जर आपल्या दारावर एखादी गाय आली तर तिला कधीही हाकलून लावू नका. आपल्या घरी भाकरी असेल, चपाती असेल तर किमान 1 पोळी तरी तिला आवर्जून खायला द्या. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, गायीला कधीही शिळं अन्न द्यायचं नाही आहे. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. आणि जर आपण गायीला शिळं अन्न दिलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला गायीला जे आहे गरमीमध्ये पाणी पाजायचं आहे आणि थंडीमध्ये गाईला गूळ खायला द्यायचे. एवढी जरी सेवा तुम्ही गोमातेची केली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला साक्षात 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला गोमातेला कोणती वस्तू खायला द्यायची आहे. तर ही गोमातेची सेवा आपण कुठेही करू शकतो. जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही तिथे करा, नाही तर गोठ्यात जाऊन करा किंवा वाटेमध्ये सुद्धा तुम्हाला कुठेही गाय ही दिसणार आहे. तर आपल्याला काय करायचं, एक आरतीचं ताट घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पिवळी केळी घ्यायची. पिवळी केळी जर आपण गाईला खायला दिली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे
नष्ट होत असतं. आणि जर आपल्याला धनासंबंधित उपाय करायचे असतील तर त्याकरता आपल्याला एक पोळी तयार करायची आणि त्या पोळीवर आपल्याला थोडीशी हळदी लावायची आहे आणि त्याचबरोबर एक गुळाचा खडा त्याच्यावरती ठेवायचा आहे. गूळ ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो आणि हळद ठेवून आपण जर ती पोळी गाईला खायला दिली तर त्यामुळे आपल्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तर आपल्याला काय करायचं, एक आरतीचं ताट घ्यायचं आहे, त्याचबरोबर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला केळी आणि ही पोळी घेऊन जे आहे गोमातेजवळ जायचं आहे. सगळ्यात पहिला गाईच्या पायावर जे आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला गाईचं औक्षण करायचं आहे. तिला हळद कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत, फुलं असतील तर फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला गाईला ही केळी जर तुम्ही घेऊन गेली असेल तर केळी खायला द्यायची आहेत किंवा जर तुम्ही पोळी घेऊन गेली असेल गुळ लावून तर ती खायला द्यायची आहे आणि ती खायला दिल्यानंतर तिला थोडंसं पाणी देखील प्यायला द्यायचं आहे आणि त्यानंतर तिच्या भोवती जे आहे आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गोमातेला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा तिला बोलायची की हा उपाय आपण कोणत्या हेतूने करत आहेत. जर धन प्राप्ती करता करत असतील तर तसं बोलायचं आहे, जर घराकरता किंवा मुलांकरता किंवा व्यवसायाकरता ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या आपल्याला गोमातेला सांगायच्या आहेत. अतिशय उच्च कोटीची ही गोमातेची सेवा आहे. तुम्ही करून तर बघा, तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे भरभरून तुम्हाला आशीर्वाद हे मिळणार आहेत, ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन त्याचबरोबर जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर गोसेवा केल्यामुळे तो सुद्धा दूर होऊन जातो. म्हणूनच प्रत्येकाने पौषपुत्रदा एकादशीच्या दिवशी गोमातेची ही सेवा करायचीच करायची आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.